नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि किम जोंग यांच्यातल्या मैत्रीची. एकीकडे जगभरात व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची चर्चा सुरू आहे. अशातच उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगला पुतीन यांनी एक खास भेट दिली आहे. काय आहे ही भेट? चला पाहूया. किम जोंगला पुतीनकडून प्रेमाची भेट. पुतीन आणि किमच्या मैत्रीचा नवा अध्याय. पुतीन आणि किमची मैत्री जगासाठी धोक्याची घंटा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग संपूर्ण जगात हे दोन्ही नेते कुप्रसिद्ध आहेत. आता या दोघांमधल्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालाय. पुतीन अध्यक्ष म्हणून रशियात जी गाडी वापरतात ती गाडी त्यांनी किम जोंगला खास भेट म्हणून पाठवली आहे. किमला पुतीन यांच्याकडून मिळालेली ही गाडी रशियातली अत्यंत महागडी गाडी म्हणून ओळखली जाते. या भेटीबद्दल किमची बहीण किम यो जोंगनं पुतीन यांचे आभार मानलेत. ही भेट जरी पुतीन आणि किम यांच्यामधल्या प्रेमाची आणि मैत्रीची असली तरी या भेटीमुळे इतर देशांच्या भुवया मात्र उंचावल्या. याचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीनं उत्तर कोरियाला चैनीच्या वस्तू न पुरवण्याबाबत एक ठराव केलाय. रशिया या ठरावाच्या बाजूने असतानाही पुतीन यांनी किम जोंगला महागडी गाडी भेट देऊन या ठरावाचं उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियानं केलाय. या भेटीमागे वेगळं काहीतरी शिस्त याचा अंदाज असल्यानं दक्षिण कोरियाचं परराष्ट्र मंत्रालय रशिया आणि उत्तर कोरियातल्या संबंधांकडे लक्ष ठेवून आहे. सप्टेंबर 2023 मध्ये रशियात झालेल्या एका परिषदेत किम जोंग उन आणि पुतीन यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. या भेटीनंतरच या दोघांमधले पर्यायानं रशिया आणि उत्तर कोरियातले संबंध वाढीस लागले. या परिषदेत रशिया उत्तर कोरियाला त्यांच्या उपग्रह निर्मितीत सहकार्य करेल असं पुतीन यांनी किमला आश्वासन दिलं होतं. आणि त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी उत्तर कोरियानं हेरगिरी करणारा पहिला उपग्रह अंतराळात सोडला. या दोन देशांमधली वाढती मैत्री युरोपियन देशांसाठी डोकेदुखी ठरू शकते. या मैत्रीतून उत्तर कोरिया रशियाला प्राणघातक शस्त्र पुरवण्याचा आणि रशिया उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला सहकार्य करण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या आहेत. दोघांमधली मैत्री अशीच फुलत राहिली तर जगासाठी निश्चितच ती धोक्याची घंटा असेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे चीनमधल्या बदलत्या वातावरणाची. विक्रमी थंडीमुळे चीन पुरता गारठलाय. इथं पारा उणे 52 अंशावर पोहोचल्यामुळे संपूर्ण नदीच गोठून गेली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसलंय. चीनमधले तब्बल 43 रस्ते बंद करण्यात आलेत. कडाक्याच्या थंडीमुळे चीन गारठला. शेकडो पक्षी मृत्युमुखी. थंडीमुळे संपूर्ण नदीच गोठली. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग होतं. कालांतरानं परिस्थिती सामान्य होत गेली. मात्र चीनमध्ये गेल्या काही दिवसात तापमानात कमालीची घट झाली आहे. इथलं तापमान अचानकपणे 45 अंशांनी कमी झालं आणि पारा उणे 52 अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे इथं अक्षरशः थंडीचा कहर पाहायला मिळतोय. थंडीमुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले. सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. एवढंच नाही तर अख्खी नदीच गोठली आहे. अचानक आलेली ही परिस्थिती पाहून अनेकांना हिमयुगाची आठवण झाली आहे. चीनमध्ये रविवारपासूनच हवामानात दोनदा झपाट्यानं बदल झाला. सुरुवातीला वाळूचं वादळ आलं आणि त्यापाठोपाठ पारा घसरत गेला. सर्वत्र जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. या थंडीनं चीनच्या शिंजियांगमध्ये 64 वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय. बर्फवृष्टीमुळे रस्ते आणि महामार्ग ठप्प झाले. चीनमध्ये डीप फ्रीज सारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात बर्फाची वादळं येत आहेत. ईशान्येकडील हेलोंगजियांग राज्यात गेल्या वर्षी 22 जानेवारीला तापमान उणे 53 वर पोहोचलं होतं. तर आता शिंजियांगमध्ये उणे 52.3 अंशांवर तापमान पोहोचलंय.
यापूर्वी 21 जानेवारी 1960 रोजी शिंजियांगमधलं तापमान इतकं कमी होतं. सध्या चीनमध्ये 853 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर बर्फच बर्फ आहे. हा बर्फ दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. तब्बल 43 रस्ते बंद करण्यात आले. चीनमध्ये इनर मंगोलिया, ईशान्य चीन, हुबेईचा मध्य भाग आणि हुनान प्रांताच्या दक्षिणी भागाला हवामानाचा फटका बसलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरबद्दल तुम्हाला माहिती असेलच. दरवर्षी शेकडो लोक आयफेल टॉवर पाहण्यासाठी पॅरिसला भेट देतात. फ्रान्समधल्या 2 मित्रांनी या आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेत त्याची सुबक प्रतिकृती तयार केली आहे. कसा आहे हा नवा आयफेल टॉवर, चला पाहूया. हुबेहूब आयफेल टॉवरची प्रतिकृती. पर्यावरण संवर्धनासाठी 2 मित्रांची कलाकृती. ऑलिम्पिकमध्ये झळकणार आयफेल टॉवर. पॅरिसमधील आयफेल टॉवर म्हणजे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दरवर्षी शेकडो पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी इथं येत असतात. शुद्ध लोखंड वापरून 324 मीटर म्हणजेच 1063 फूट उंच आयफेल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरची भुरळ पश्चिम फ्रान्समधल्या 2 मित्रांना पडली, ज्यांचं नाव आहे फ्रेडरिक आणि साल्विन. या दोघांमध्ये साल्विन हा अपंग आहे. या दोघांनी टाकाऊ लाकडापासून आयफेल टॉवरची प्रतिकृती साकारण्याचा चंग बांधला आणि प्रत्यक्षात हा टॉवरही साकारला. या दोघांनी 825 लाकडाचे तुकडे आणि 5,500 स्क्रूंचा वापर करून 16 मीटर उंचीचा आयफेल टॉवर तयार केलाय. पर्यावरण संवर्धनासोबत अपंगत्वावर मात करण्याचा संदेश देण्यासाठी या दोघांनी हा टॉवर उभारलाय. ही प्रतिकृती यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शनासाठी ठेवावी अशी या दोघांची मागणी आहे. ऑलिम्पिक समितीनं मंजुरी दिल्यास आयफेल टॉवरची ही अनोखी प्रतिकृती प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. आवड असेल तर सवडही मिळते आणि अशक्य असलेली गोष्टही शक्य करून दाखवता येते. हेच या दोघांनी आपल्या कलाकृतीतून दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो, खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का? मात्र हे अगदी खरं आहे. बरं, इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूया. आधी कानाखाली जाळ, नंतर मिळतं जेवण. जपान मधल्या रेस्टॉरंटची अजब तऱ्हा. गालावर चापट मारून ग्राहकांचं स्वागत. चमचमीत खाद्यपदार्थ खायला कुणाला आवडत नाही. अगदी व्हेज पासून ते नॉन व्हेज पर्यंत चांगल्या चांगल्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी आपण हॉटेलात जातो. चांगल्या सर्व्हिस बद्दल वेटरला टिपही देतो. मात्र जरा थांबा, आता जपान मधलं हे हॉटेल पहा. इथं चक्क ग्राहकांच्या कानाखाली दिली जातीये. गालावर चापट मारून आलेल्या ग्राहकांचं स्वागत केलं जातं. जपान मधल्या नागोयातील या हॉटेलचं नाव आहे साशिहोको याया. इथं येऊन गालावर चापट खाण्यासाठी ग्राहक उतावीळ झालेले असतात. अर्थात हा मार फुकट मिळत नाही, त्यासाठीही पैसे मोजावे लागतात. या हॉटेलात आल्यानंतर 300 जपानी येन म्हणजेच 169 रुपये खर्च केल्यानंतर इथल्या वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट मारतात. कधी कधी ही चापट इतकी जोरात असते की ग्राहक गाल चोळतच राहतात. तर काही वेट्रेस अगदी प्रेमानं चापट मारत ग्राहकांचं स्वागत करतात. यामागे एक रंजक कहाणी आहे. खरं तर हे हॉटेल सुरू झालं तेव्हा ते प्रचंड नुकसानीत होतं. ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली. त्यानंतर मालकानं हॉटेलात महिला वेट्रेसची नेमणूक केली आणि नागोया लेडीज स्लॅप नावाचा मेन्यू सुरू केला, ज्यात या महिला वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट देऊ लागल्या. लोकांना हा प्रकार खूपच आवडला. त्यानंतर इथं येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
पैसे कमावण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. जपानी हॉटेल मालकाची ही शक्कल कामी आली आणि या हॉटेलची चलती सुरू झाली. त्यामुळे तुम्हालाही जर अशी प्रेमाची चापट खायची असेल आणि लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर जपानच्या या हॉटेलला एकदा तरी आवर्जून भेट द्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. परदेशात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चीननं मलेशियात भव्य दिव्य शहर उभारण्याची योजना जाहीर केली. त्यानुसार शहरही उभारलं. मात्र हे शहर आता भूतानचं शहर बनलंय. काय आहे त्यामागचं कारण? चला पाहूयात. मलेशिया चीनचा फसवा प्रयोग. फॉरेस्ट सिटी नव्हे, भूतानचं शहर. चीननं मांडला पैशांचा बाजार. निसर्गरम्य समुद्र किनारा, उंचच उंच इमारती, गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, बार अँड रेस्टॉरंट. कोणालाही भुरळ पडेल असं हे शहर. मात्र इतकं सुंदर शहर असूनही ते ओसाड पडलंय. होय, हे अगदी खरं आहे. या शहराचं नाव आहे फॉरेस्ट सिटी. चीननं मलेशियात हे शहर उभारलं. लोकांना सुंदर शहराचं स्वप्न दाखवलं. मात्र आता हे शहर ओसाड पडलंय. चीन किती फसवा आहे याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे शहर. मलेशियामध्ये पर्यावरणपूरक शहर उभारण्याची चीनची योजना होती. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाअंतर्गत 2016 मध्ये चीननं हे शहर वसवलं. कंट्री गार्डन नावाच्या कंपनीला या शहराच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आलं. या प्रकल्पासाठी $200 अब्ज म्हणजे 16 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. फॉरेस्ट सिटी जवळपास 10 लाख लोकांना राहता येईल असा दावा कंपनीनं केला. या कंपनीनं त्या ठिकाणी गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, ऑफिसेस, बार आणि रेस्टॉरंट देखील बांधले. त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता. विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठमोठी कर्ज घेत होते. मात्र हळूहळू कंट्री गार्डन कंपनी कर्जाच्या गाळात रुतली आणि हा प्रकल्पही बासनात गुंडाळला गेला. आता 8 वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तूच्या अवशेषांसारखं उभं आहे. या संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 15% भागाचं बांधकामच पूर्ण झालंय. तर संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 1% भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय. फॉरेस्ट सिटी हे शहर जोहोर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात आलंय. मात्र इथं ना भाडेकरू उरलेत ना घरमालक. त्यामुळे या सिटीला आता घोस्ट सिटी अर्थात भूतानचं शहर असं नाव पडलंय. इथं राहणाऱ्या बहुतांश लोकांनी एकटेपणाला कंटाळून या शहरातून काढता पाय घेतलाय. या सगळ्याला चीनच जबाबदार असल्याचं बोललं जातंय. चीननं आपल्या महत्वाकांक्षेपायी हा प्रकल्प हाती घेतला. लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर प्रकल्पातून आपलं अंग काढून घेतलं. विश्वासघातकी चीनवर आता लोकांनी कितपत विश्वास ठेवायचा हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी अमेरिकेतून. अमेरिकेच्या हाती लिथियमचं घबाड सापडलंय. अमेरिकेनं दक्षिण कॅलिफोर्नियातील एका विशाल तलावाच्या तळाशी $540 बिलियन किमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. या खाणीमुळे अमेरिकेच्या श्रीमंतीत आणखीनच भर पडणार आहे. अमेरिकेच्या हाती पांढऱ्या सोन्याची खाण. तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम. अमेरिका होणार आणखी मालामाल. अमेरिकेच्या वैज्ञानिकांना एक मौल्यवान खजिना सापडलाय. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियात एका विशाल तलावाच्या तळाशी $540 बिलियन किमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. लिथियम, पांढऱ्या रेतीसारखं दिसणारं पांढरं सोनं. अमेरिकेतील सर्वात मोठ्या साल्टन सी या तलावाच्या तळाशी हे पांढरं सोनं सापडलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संशोधक इथं संशोधन करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांच्या अभ्यासातून तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम असल्याचं स्पष्ट झालंय. सुरुवातीला या तलावात 4 मिलियन टनापेक्षा जास्त लिथियम होतं, जे एका ड्रिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून शोधण्यात आलं. मात्र तलावाच्या तळाशी असलेलं लिथियम आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त निघालंय. तलावात इतकं लिथियम सापडलंय की यातून 382 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणं शक्य होईल. यामुळे अमेरिका चीनला मागे टाकत
केमिकल क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर येईल. लिथियम हा एक धातू आहे. कार, रिक्षा अशा इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर होतो. मोबाईल फोन, लॅपटॉप बॅटरी, सोलर पॅनेल, डिजिटल कॅमेरा, घड्याळं, क्रीडा उत्पादनं यामध्येही लिथियमचा वापर होतो. चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून प्रामुख्यानं लिथियमचा पुरवठा होतो. अमेरिकेत सापडलेला लिथियमचा साठा हा जगातील सगळ्यात मोठ्या लिथियम भांडारांपैकी एक आहे. यामुळे अमेरिका लिथियमच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. चीनकडून याची आयात बंद होईल. तर काहींनी साल्टन तलावाला लिथियमचा सौदी अरब म्हटलंय. येत्या काळात लिथियमची किंमत चौपट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्याच्या हाती लिथियम तो कुबेर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. चीनच्या गुआंगझौ शहरातील पर्ल नदीवरील पुलाला बोट धडकली. यात दोघांचा मृत्यू झालाय. तर बोटीची धडक इतकी जोरदार होती की पुलाचंही मोठं नुकसान झालंय. उंच पुलाला मधोमध भगदाडच पडलंय. त्यामुळे अनेक वाहनं पाण्यात बुडाली आहेत. इंडोनेशियात चक्रीवादळाचा हाहाकार पाहायला मिळाला. पश्चिम जावा प्रांतातील सुमेडंग शहरात मोठं वावटळच तयार झालं होतं. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. यात 33 जण जखमी झालेत. याशिवाय मालमत्तेचंही मोठं नुकसान झालंय. अनेक इमारतींची आणि घरांची छपरं देखील उडाली आहेत. तुर्कस्तानात अलीकडेच एक जहाज बुडालं. या जहाजाचा व्हिडिओ समोर आलाय. रेस्क्यू टीमनं पाण्यातील हा व्हिडिओ जारी केलाय. 15 फेब्रुवारीला हे जहाज पाण्यात बुडालं होतं. हे जहाज मालवाहू जहाज असल्याचं सांगण्यात येतंय. पापुआ न्यू गिनियात मोठा हिंसाचार उसळलाय. आदिवासींच्या 2 गटात हाणामारी होऊन 56 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या महिन्यातही झालेल्या हिंसाचारात 16 जणांचा मृत्यू झाला होता. पापुआ न्यू गिनीला विकसनशील देश म्हणून ओळखलं जातं. इथल्या आदिवासी गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय. फ्रान्सच्या रिसायकलिंग प्लांटला भीषण आग लागली. या आगीत 900 टन लिथियम बॅटरी असल्यामुळे आग लागल्यानंतर परिसरात काळा धूर पसरला. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. मात्र आगीमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. मेक्सिकोमध्ये सरकार विरोधात जनतेत संतापाची लाट उसळली आहे. सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय असा आरोप करत लोकांनी राष्ट्रपती लोपेस ओब्रेडोर यांचा निषेध करत आंदोलन केलं. तब्बल 7 लाख आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते. जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आयफेल पाहता येणार नाही. कर्मचाऱ्यांनी आयफेल टॉवरच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या निषेधार्थ हा संप सुरू केलाय. त्यामुळे ज्यांनी टॉवर पाहण्यासाठी तिकीट काढलंय त्यांनी भेट पुढे ढकलावी असं आवाहन करण्यात येत आहे. प्रिन्स विल्यम यांची लंडनमधील बाफ्टा सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. विल्यम 2010 पासून बाफ्टाचे अध्यक्ष आहेत. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. सिंगापूर एअर शो 2024 मध्ये भारतीय वायुसेनेच्या थरारक कसरती पाहायला मिळाल्या. वायुसेनेच्या सारंग हेलिकॉप्टरनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या एअर शोच्या माध्यमातून भारतीय वायुदलाची ताकदही दिसून आली.